आजचं महाराष्ट्राचं राजकारण एक निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलं आहे। ही लढाई फक्त विधान परिषदेतल्या 9 जागांची नाही, ही लढाई आहे प्रतिष्ठेची, वर्चस्वाची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीत कोण कुणावर भारी याची। कारण एका बाजूला महायुतीचं प्रचंड संख्याबळ आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत फक्त एकच जागा सुरक्षित आहे आणि त्याच एकमेव जागेवरून आता खरी कुरघोडी सुरू झाली आहे। इथेच काँग्रेसने आपलं दबाव तंत्र सुरू केलं आहे आणि हा दबाव साधा नाही तर थेट राजकीय इशारा आहे। आकड्यांचं गणित अगदी स्पष्ट आहे। विधान परिषदेत निवडून जाण्यासाठी 28 मतांचा कोटा लागतो। महायुतीकडे भाजपचे 131, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत। म्हणजेच महायुती आरामात 8 जागा काढू शकते। त्या उलट महाविकास आघाडीकडे एकूण 46 आमदार आहेत, म्हणजेच एकच उमेदवार सुरक्षित। दुसऱ्या जागेसाठी अजून 10 मतांची गरज आणि ती मिळणं सध्या तरी कठीण दिसतंय। म्हणूनच या एकमेव जागेवरून आता खरी राजकीय लढाई पेटली आहे। काँग्रेसने अगदी स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली आहे। उद्धव ठाकरे उमेदवार असतील तरच आम्ही पाठिंबा देऊ, अन्यथा आम्ही स्वतःचा उमेदवार देऊ। हा फक्त एक राजकीय बयान नाही तर महाविकास आघाडीत स्वतःचा वाटा मागण्याची घोषणा आहे। कारण काँग्रेस आता शांत बसणार नाही, ती आता आपलं राजकीय अस्तित्व दाखवण्याच्या मूडमध्ये आहे आणि त्यामागे कारणही तसंच आहे। राज्यसभा निवडणुकीचा प्रसंग अजूनही ताजा आहे। त्यावेळी शिवसेनेच्या वाट्याची जागा असताना उद्धव ठाकरेंनी मोठेपणा दाखवत ती जागा शरद पवार यांच्यासाठी सोडली। अनुभव आणि वयाचा मुद्दा पुढे करत त्यांनी अशी चाल खेळली की काँग्रेसला मागे हटावं लागलं। पण आता काँग्रेसचा सरळ प्रश्न आहे, राज्यसभा पवारांना मग विधान परिषदेत आम्हाला काय? हा प्रश्न फक्त राजकीय नाही तर सत्तेतील वाट्याचा आहे आणि म्हणूनच काँग्रेसने आता आपले पर्याय तयार ठेवले आहेत। पक्षात अनेक इच्छुक पुढे आले आहेत। बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन सपकाळ, मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत, हनुमंत पवार आणि राजेश राठोड ही सगळी नावं चर्चेत आहेत आणि या नावांमधून काँग्रेस एक स्पष्ट संदेश देतेय की आमच्याकडेही चेहरे आहेत आणि आम्ही लढायला तयार आहोत। दुसऱ्या बाजूला ठाकरेंची ही शिवसेना देखील पर्यायांच्या शोधात आहे। जर उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले नाही तर पक्षाकडे अनेक मजबूत चेहरे आहेत। अंबादास दानवे हे मराठवाड्यातील प्रभावी आणि आक्रमक नेतृत्व मानले जातात। सुषमा अंधारे या फायरब्रँड वक्त्या आहेत आणि त्यांची शैली सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणारी आहे। विनायक राऊत हे कोकणातील ठाम आणि निष्ठावान चेहरा आहेत। राजन विचारे हे ठाण्यातील अनुभवी आणि संकटातही साथ न सोडणारे नेते आहेत। वैभव नाईक हे कोकणातील आक्रमक आणि जमिनीवर काम करणारे नेतृत्व आहेत। म्हणजेच ठाकरेंकडेही पर्यायांची कमतरता नाही। पण या सगळ्या नावांवर शेवटी निर्णय कोण घेणार, इथे सगळं समीकरण येऊन अडतं शरद पवार यांच्यावर। कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की काँग्रेस आणि ठाकरे दोघेही पवारांकडे पाहत आहेत आणि काँग्रेसला खात्री आहे की दिल्लीतील संबंध त्यांच्या बाजूने आहेत, तर ठाकरेंना खात्री आहे की राज्यातील समीकरण त्यांच्या सोबत आहेत। म्हणजेच दोघेही पवारांचे, पण पवार कुणाचे हा खरा प्रश्न आहे। आता इथे एक वेगळा अँगल समजून घ्यायला हवा। ही फक्त जागेची लढाई नाही तर संदेशाची लढाई आहे। जर काँग्रेस मागे हटली तर संदेश जाईल की काँग्रेस अजूनही दुय्यम भूमिकेत आहेत आणि जर काँग्रेस लढली तर संदेश जाईल की आघाडीत फूट आहे। दोन्ही परिस्थितीत राजकीय तोटा होऊ शकतो। म्हणूनच काँग्रेस दबाव ठेवतेय पण पूर्णपणे रेष ओलांडत नाहीये। त्याच वेळी ठाकरेंसमोरही मोठा प्रश्न आहे, स्वतः लढायचं की नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची। जर स्वतः लढले तर पक्षात संदेश जाईल की अजूनही नेतृत्व केंद्रित आहे आणि जर दुसऱ्याला संधी दिली तर पक्षातील दुसऱ्या फळीला बूस्ट मिळेल। म्हणजेच हा निर्णय केवळ निवडणुकीचा नाही तर पक्षाच्या भविष्यासाठीही महत्त्वाचा आहे। आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जर काँग्रेसने उमेदवार दिला आणि ठाकरे गटानेही उमेदवार दिला तर मतांचं विभाजन होईल आणि त्याचा थेट फायदा महायुतीला होईल। म्हणजेच महायुती न लढताही जिंकू शकते आणि म्हणूनच विरोधकांसाठी ही निवडणूक जितकी महत्त्वाची आहे तितकीच धोकादायकही आहे। राजकारणात एक नियम कायम असतो, जिथे आकडे कमी पडतात तिथे राजकारण जास्त होतं आणि सध्या महाविकास आघाडीत तेच चालू आहे। एक जागा पण 3 दावेदार आणि प्रत्येक जण स्वतःला योग्य समजतोय। म्हणूनच पुढचे काही दिवस खूप निर्णायक ठरणार आहेत। बैठका होतील, फोन कॉल्स होतील, दिल्लीपासून मुंबईपर्यंत चर्चा
दिशा रंगतील आणि शेवटी एक निर्णय होईल. पण तो निर्णय फक्त एक उमेदवाराचा नसेल, तो निर्णय ठरवेल महाविकास आघाडीचं भवितव्य. आता सगळ्यांची नजर एका गोष्टीवर आहे. उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरतात का, की काँग्रेस शेवटपर्यंत दबाव ठेवते का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार शेवटी कुणाच्या बाजूने उभे राहतात, कारण त्यांच्या एका निर्णयावर सगळं गणित बदलू शकतं. आणि म्हणूनच ही निवडणूक फक्त विधान परिषदेच्या 9 जागांची नाही, तर महाराष्ट्राच्या पुढच्या मोठ्या राजकीय लढाईचा ट्रेलर आहे आणि म्हणूनच पुढच्या रणसंग्रामाची दिशा ठरणार आहे. तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.